मारती घ्या ना पटपट तयाऱ्या उरकवाना जाऊन सांगून दे लोकायले पटपट. आता का शांताराम भाऊ सांगतच येता हो बा सगळ्याले चला चला लवकर म्हणून. थंडीच्यानं कोणी सुस्तावले कोणी सट्ट झोपून आहे तरी दरवाजे ठोकू ठोकू उठवले. त्या महाबीनचा एक गाडीवाला आणखी आला नाही. कोण सांगलं होतं रे त्या गाडीवाल्याला? कोण गेलते ते गाडी कराले? आपले झाबरू आणि बदाम भाऊ गेलते दोघे जण. हो पण पाहिजे टाइम किती झाला 9:30 वाजत आहे राजा. आतापर्यंत तो इथं टचवाले पाहिजे होता. आव्हान त्या झाबरूल फोन थोय नाही आला अजून तक. अड्या का 12 वाजता काढायच्या का इथून मग? ह्या म्हणजे अजून झाबरू नाही आला का? अरे बा त्यानं ते आले पाहिजे नव्हतं आतापर्यंत. मारती जाबर तू त्या झाबरूकडे जाबर. त्यानं गाड्यावाल्याला सांगलं ना त्याच्यापाशी नंबर असन फोन लावायला त्याला. बरं आत्ता जातो ना. आत्ता विचारतो झाबरूले का कसं रे बा म्हणतो हे असं. गाडीवाले ना बिचा म्हणजे कवाय पण नाही का चाटत द्यायला पाहिजे. वेळेवर कवाच येत नाही लेखाचे हरामखोर लेखाचे. गाडीवाल्यावर तर कवाच भरोसा नाही ठेवा रे बा. एक तास करता करता तो 2-3 तास लावून टाकते. जातो मी ना विचारतो झाबरूले कुठपर्यंत आहे गाडीवाला. आता झाली वाटते अन्न तयारी? लवकर झाली तयारी? एकदम चकचक पांढरे शुभ्र दिसताय बगड्यासारखे. तू राजा शांताराम भल्ला उडवतो राजा तू. का उडवाचं एकदम टाकाटाक दिसूच राहिले ना. दिसताय म्हणून म्हणता. वर त्या विचारणार रे त्या पुरीवाल्याकडले का कसं तयारी झाली का नाही का कसं आहे तर विचार एक फोन लावून. तसं म्हणता का? विचारच लागन का कुठपर्यंत आहे तर. जमलं का? आता टाकला पूर्ण पेंडाला भाजी. जमलं ना? हो जमलं म्हणा पण अजून भक्कम काही बाकी आहे ना रे बा. इथं परेशान आहो मी सकाळपासूनचा. एकटा का करणार आहो. तुम्हाला साडा आहे तर नुसतंच पाहिजे कामाचा आहे. इकडून तिकडे हलगो मालगो करताय नुसतं इकडून तिकडे फिरत आहे. हो साली साहेब इकडे या. बोला की भाऊजी काय म्हणता? जाऊ दे. इथं कामं किती बाकी आहे म्हणलं. हे टेज नाही झालं अजून इथचा तयार. त्या डेकोरेशन वाल्याला बरोबर इथचा टेज करून घे. आणि ते बाहेरून कॅन आणायचे आहे ना पाण्याच्या. ते का आणायला जातं सांग. लावला होता मी ते कॅनवाल्याला फोन. आता पाठवलीस म्हणून गाडी. किती 20 कॅना सांगायच्या होत्या ना. सांगल्या मग 20 कॅना आलाच असून तो जवळपास. स्वयंपाकवाल्याचं का झालं त्याला फोन लावला होता का? आता आपण तर जिलेबी रेडीमेड आणली आणि आता ते आलेच ते स्वयंपाकवाले लागले कामाला ते पण. तुझ्या बहिणीला थोडंसं सांगू ते थोडंसं लक्ष दे म्हणा ते स्वयंपाकवाल्याकडे. नाही तर मसाले दाबदूब करते ते बरं लक्ष ठेवायला जो बरोबर. भाऊजी कंजूस आहे ना. मजाक नाही भयानकच कंजूस दिसताय. लक्ष ठेवते ते काही तेवढं काही तुम्ही लोड नका घेऊ. ट्रुक थांब 1 मिनिट. कोणाचा का फोन येत आहे म्हणतात काही मध्ये. घ्या तुम्ही तेवढं बोलून. मी येतोच ते तिकडे पाण्याचं आलं असं पाहून येतो. बोला कोण बोलताय? हा माणूस का नंबर सेव्ह करते का नाही का? नंबर दिसत नाही कोणाचा फोन आला तर. शांताराम बोलतो. सोपाराम भाऊ राम राम. शांताराम भाऊ बोलताय का? बोला राम राम. काय म्हणता कुठपर्यंत आली तयारी? तयारी का चालू आहे बा आता. मंडप गिंडप टाकला आता. स्टेज गिजचा लावायला लावतो आणि स्वयंपाकाचं लागलं सुरू झालं आता. तेच म्हणलं होतं बिलकुल 10:30 किंवा 11:45 वाजता निघतो मग आम्ही इथून. हो 10:30 वाजता निघले तरी येणं होते तुमचं 11:30 वाजेपर्यंत इथं. तोपर्यंत आम्ही बिलकुल टापटी पण लावू सगळं ठेवतो. ओके. तेच म्हणलं विचारून घ्या म्हणलं का कुठपर्यंत कार्यक्रम आला तर. कार्यक्रम काय जरा हो. मी माझ्या साडाच आहे फक्त करायला इथं. बाकी कोण आहे हो. सकाळपासून डोकं तपून आहे इथं. एक काम धडाचं बरोबर होत नाही. आता घाई मध्ये चालू आहे आता. सांगा ना मग तसं. तुम्ही म्हणसान तर थोडंसं लेट निघू इथून. लेट नका करू म्हणा. उशीर जास्त नाही झालेलाच बरा. लवकर निघा तुम्ही. तोपर्यंत आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही करूनच ठेवतो. ओके. तेच म्हणलं नाही तर तुम्ही म्हणसान तर सांगा तसं. नाही तुम्ही वेळेतच या. तसं काही तेवढं काही नाही. बरं ठीक आहे शांताराम भाऊ ठेवतो. निघताना एकदा फोन लावतो डबल म्हणजे आम्हाला बरं राहील. बरं ठीक आहे आरामात करा कामं. पण तुमचंच काम निघन तिकडे. आम्हाला नाही लागत तुम्हाला दवाखान्यात. राजा झाबरू कोणता गाडीवाला सांगला रे भोकन टिकल्या तू ना. अजून आला नाही तो. गोष्ट करताय अजून आला नाही राजा झाबरूदा. अजून आला नाही तो. लोक वाट पाहत आहे सारी. बरं थांब आत्ता लावतो त्याला फोन. लाव त्याला फोन आणि चांगलं झाप त्याला लेखाले कोण होईल तो. दाखवू त्याला मारुतीचा हात. थंड घे मारती थंड घे. येईन कुठं जाईन. लावतो थांब मी त्याला फोन. हा हॅलो झाबरू बोलता म्हणलं. कुठे आहे भाऊ तुम्ही? अजून आले नाही गावात? बस फाट्यापाशी आलोच. 5 मिनिटात तुमच्या गावात टच होतो. बरं ठीक आहे या लवकर. गावात इथं वाट पाहताय राजू. तुम्ही त्या दिवशी सांगे भाई मोठ्या गोष्टी करे. लवकर येतो ना असं येतो तसं येतो. आता 10 वाजत आहे इथं. होते भाऊ 5-10 मिनिटं लेट होतेच आता. बरं या मग या लवकर या. तू नाही बरं सगळे लोक इथं. वेळ झाला तर बस 2 मिनिटात टचच हवं तुमच्या गावात. बस आलोच म्हणताय 2 मिनिटात येतेच म्हणताय. हे फाट्याजवळ हवं म्हणे. तसेच सांगते गाडीवाले इथं तिथं. मग लावते उशीर गो. त्याला सांगलेलं बरं राहते. मग झाबरू ते केकचं कसं करतं? 2 जण आपण जायचं ना. हो आता 2 जण आपण गाडीनंच जाऊ. यायला पाठवून देऊ क्लोजर ना. आपण 2 जण गाडीनंच जाऊ. तसं करतं का? ठीक आहे मग तसं करू. तुम्ही त्या केकची ऑर्डर दिली होती का? फोटोवाल्या केकची म्हणजे दोघांचा असा फोटो आला पाहिजे त्या केकवर. काही करायला लावतं का मारते तू? काय त्या म्हणजे केकवर फोटो मग त्याला कापाचा का? दोघाचा फोटो राहीन त्या केकवर आणि त्यालाच कापाचं. ते शुद्ध तरी वाटण करे. शुद्ध वाटण म्हणजे आता लोक तसंच तर करत आहे. धूम मार जसे फोटोवर केक मस्त लावते ना मग त्यालाच कापते. लोकही नवल्याचे तू नवलाच दिसताय राजा. साधा मस्त एक खव्याचा केक घेऊ. एक म्हणता 2 किलोचा घेऊ चाललेले. कसं आहे सबंध खाते पण वाया नाही जात. बढिया होते एकदम कार्यक्रम. हो राजा झाबरूदा तसंच करू. कसं आहे खव्याचा केक खाते तरी लोक. ते काय क्रीमचा कोणाला आवडते कोणाला नाही आवडत.
त्याच्यापेक्षा ते खव्याचाच बढिया आहे, एक नंबर आयटम आहे तो. बरं तसं करून टाकू मग. खव्याचा केक घेऊन ये 2 किलो मस्त. बढिया एकदम फर्स्ट क्लास होऊन जाते मग. झाबरू ते खव्याचा केक पहिले ऑर्डर द्या लागते बरं. आत्ताच फोन लावून द्या त्या डेअरीवाल्याले आणि ऑर्डर देऊन द्या, म्हणजे तयारच राहते. डेअरीत कुठं भेटू राहिला केक तो? डेअरीमध्ये फक्त दूध भेटते. ते भेटते बेकरीमध्येच भेटते, स्वीट मार्टमध्ये. तिथं काय रेडीमेड राहते ना आजकाल. भरपूर जण खव्याचाच केक घेत आहे. चल मग सटकन पटकन तयारी करू आणि आपण चाललं जाऊ लवकर. मग आपल्याला कसं केक घेऊन या लागते आपल्याला, मग उशीर व्हायचा आपल्यालाच नाही तर. बरं चाल चाल लवकर चाल मग. अरे कवांचा वाट पाहतो तू? गाड्या कवा आल्या? आत्ताच आले का? हो बिलकुल आत्ताच आल्या. अरे बा अजून तयारी काऊन नाही झाली? नवरदेवाचा वापस तसा दिसताय काऊन? का झालं? काय नाही रे बा, पहिले घरच्याच्या होत्या म्हणलं. आपलं काय आंघोळ केली का, घातलं कुर्तं का, झालं आपलं. काय जास्त आहे का? गाड्या तरी गावात आल्या पहा, लोक कसे बसून चालले जाते. काय म्हणतो शांताराम, लावला गेला होता का तिकडे फोन? फोन बुवा लावला होता ना तुमच्या येवाल्याला फोन. अरे काय म्हणे मग? म्हणा लागत होतं लवकर करा म्हणून तयारी. त्यांनी तर रेडीच आहे हो, आपलीच वाट पाहत आहे. या म्हणे 11:30 पर्यंत. अरे बा ह्या गाड्याच्या उशीर झाला ना रे, नाही तर आपल्या तयारी ते कवांच्या होणार आहे. आपल्या नका म्हणू, तुमची कुठं होणार तयारी? अजून तुमच्या अंगाला पान आहे. देवाच्या बापाचीच तयारी नाही झाली अजून, असं कसं हो? तू ना मला काय जास्त वेळ लागते रे. जा मग पटकन सटकन करून घ्या, जा लवकर. बिलकुल 11:30 तिथं टच झालं पाहिजे, इथून लवकर निघणं झालं पाहिजे ना आपलं. बरोबर आता येतो तयार होऊन. हो ना, काय गोष्टी चालू होत्या सुखदेव भाऊच्या तुमच्या? काही नाही असंच होय. ते सांगू नका, पाहिजे तुम्ही थंड गिंड काही जमत नाही पण. हा पण करसान तुम्ही दांगोड, तुम्हाला सांभाळत बसा लागेल तिथं. हुशार आहे राजा शांताराम, बरोबर ओळखते. नाही नाही आता अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये कुठे थंड गिंड का? तेच म्हणताव, नाही तर करसान घोर तिथं. अरे हो आप्पा, कुठं बसले हो? हे गावातले लोक आहे ना, बिन गाडीचे बेहाल करते कडे. आता का तो टायर गाडीचा, कशी गाडी लेट आली. आता लवकर जायची तर करसान काम तुम्ही इथंच उतरा त्या टायरावरून. काही गोष्ट करतो राजा, आता का बसल्यानं टायर फुटणार आहे का? कमालच करतो राजा तू. गावातले लोक म्हणा डोक्यावर हात ठेव. अरे बाबा काही खरं नाही दिसताय. फुटत नाही पण टायर का बसायची गोष्ट आहे का? चला उतरा तिथून. ना तुम्ही भल्ले लहानच्या लेकरासारखे बसले त्या टायरावर, उतरा. म्हणून भाऊ लवकर लवकर करायला लावा तयाऱ्या. आता गाडी तर आली, मग उलटा उशीर झाला तर मग तुम्ही खापर फोडता ड्रायव्हरवरच. तर मित्रांनो, झाली का तुमची तयारी? आपल्याला लवकरात लवकर सोयरीकीला जायचं आहे बरं. तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आतापर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला, तर लवकर सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं आयकन नक्की दाबा. चला आली का मग सगळे? अरे कुठं मेन माणूस असतं याचा हो आपले शांताराम भाऊ. तू कुठं अटकला रे बा? अरे आलो आलो, ते बैल सुटून आला वाटते वावरातून, तर त्याला बांधलं, मग आलो इकडं. बरोबर आले का सगळे? मग निघायचं का? हो हो आले सगळे, चला निघू. चला पहिलेच टाइम झाला. त्याच्या मायबीन मोठा घोरच झाला. आता एवढं मोठं काउंटर आहे, उंचच्या उंच. मी याव ठेंग ना, आता कसा आवाज देऊ दुकानदाराला? बजाबर तूच बोल दुकानदारासोबत. बोलतो ना, मी बोलतो ना. तू एवढं भला लोड घेत राजा तू. आता 2 किलोचा खव्याचा केक पाहिजे नव्हता आपल्याला. खव्याचा केक जरा फ्रेशच दे जा, कसं सोयरिकेचं काम आहे म्हणून म्हणता. बरं खव्याचा केक तर आहे ना, 2 किलोचा आहे ना. काही नाव घेऊ टाकायचं आहे का त्याच्यावर? हो नाव टाकायचं आहे ना. 1 टाका बदाम. अरे वा, त्याच्या बायकोचं नाव काय बदामच्या? पिंकी आहे वाटते, पिंकी पिंकी. आणि पिंकी म्हणजे बदाम संग पिंकी. बरं बरं, बदाम संग पिंकी नाही का? हो हो. हवय बरेच राहते तिकडे, बदाम काजू कतली पिस्ता, अजून का काय तर. तर आज दिनांक 21 डिसेंबर 2024 बदाम आणि पिंकी यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. तरी त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करावे ही सर्वांना नम्र विनंती. मी पुरीच्या बापाची नम्र विनंती आहे की जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आपला का तिकडचा कार्यक्रम आता इकडे पाट्या भरून घेतो आणि जेवण सुरू करून देऊ म्हणतो. बिलकुल बिलकुल जेवण सुरूच करून द्या लागते, मोकळं होऊन जाते मग. हो सोपाराम भाऊ, तिकडे का धुट्टा खाताय तुम्ही? लक्ष ठेवत राहा लागते राजा स्वयंपाकावर. मगांपासूनची इथं आहे नव्हते, मगाशी नाही मला म्हणे स्वयंपाकावर लोक आचार्याकडे लक्ष ठेव म्हणे. तर त्यांनी थांबते मग, नाहीतर इथे एक माणूस पाहिजे ना. बरोबर आहे त्याचं, तुला काय समजते रे? गावातले पोट्टे आहेस म्हणताना वाढणारे. हो गावातले पोट्टे आहे ना, गँगच आहे पोट्ट्याची, टेन्शन नाही त्याचं. तो राजेव मी पंक्तीचं जेवण का जेवलोच नाही राजेव. तिकडे कसं आमच्या पुण्याकडं नुसते बफे बुफे बुफे बुफेच राहते. अरे जे पंक्तीत मजा आहे ते दुसऱ्या कायच्या तयाराच्या, ते काय बप्पे फप्पे. चला मग पाट्या भरून घेऊ, मग वाढायला तयार होऊन जाते मग पोट्टे. चला चला.
भाजी 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 रे बुट्ट्या ते पाणी गिनी वाढणार का काय निसास आहे उभा तिथं चल पाणी वाढते आताच तर वाढले एक डाव आणखी किती वाढू आता ग्लास डच भरून आहे त्याचे वाढते रे ते तू भाजी वाढ ते बुट्ट्याला तसं म्हणाल नाही जमा एकदाच त्यांनी गेले ना डबल येत नाही मग बरोबर भाजी 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 अलवांग्याची भाजी गपगप शिरा इकडे याच्यासाठी बोलवलं कसं झाला म्हणलं स्वयंपाक गी काही म्हणा पण भाजी जमली नाही सोबाराम भाऊ खरंच का नाही हो मजाक करत आहो एक नंबर झालं फर्स्ट क्लास बिलकुल आलू वांग्याची भाजी आणि गपगप शिरा तेच म्हणलं आलू वांग्याची भाजी कशी उकली कडे निभलं ना कसं घाई मध्ये केलं रजा कराच लागते ना हो, करा नाही लागत तर का तर मित्रांनो सोयरिकेचा तर विषय आटपला ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद.